नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. गाथा आणि ग्रीशा डायनिंग टेबलवरती बसलेल्या होत्या. गाथा ग्रीशाला भरवत स्वतःही थोडं थोडं खात होती. गुड मॉर्निंग, आशूच्या आवाजानं दोघीही तिच्याकडे पाहू लागल्या. आशू माऊ, ग्रीशा तिला पाहून अगदी खुश होत बोलली. ओ माय बबली, हाऊ आर यू? आशू तिच्या गालावर किस करत बोलली. आय एम फाईन अँड यू? ग्रीशानं विचारलं. सुपर फाईन. बस ना मावशी, आशूसाठी उपीट आणा, गाथा बोलली. अगं बाई, आशू आली आहे का? यशोदा मावशी तिथे येत बोलल्या. हो मावशी, आणि सोबत कॉफी देखील आणा, आशू बोलली. बरं बरं आणते, यशोदा मावशी बोलल्या. आज सकाळी सकाळी माझ्याकडे अक्षयसोबत नक्कीच भांडली असशील, गाथा बोलली. ए हॅलो, आमची काही नेहमीच भांडणं होत नाहीत. हां, एखाद वेळेस होतं. मी तर तुला हा अल्बम दाखवायला आले होते आणि गायत्रीबद्दलही सांगायचं होतं, आशू बोलली. गायत्रीबद्दल काय झालं? गाथा बोलली. तिला पॅरालिसिस झालाय, ती हॉस्पिटलमध्ये. व्हॉट? गाथा शॉक होऊन बोलली. हो, काल हा अल्बम पाहताना अक्षयनं मला सांगितलं. मग आशूनं सगळा प्रकार तिला सांगितला. ओ माय गॉड, एवढं सगळं झालं आणि काकू काहीच बोलल्या नाहीत? गाथा शॉक होऊन बोलली. माहीत नाही, ती गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होती, देवनं तिला त्याच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलंय, आशू बोलली. कुणाला कुठे शिफ्ट केलंय? समीर तिथे येत बोलला. जीजू, गायत्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, असं म्हणून मग गाथानं त्याला सगळं सांगितलं. बापरे, समीर बोलला. मी आणि आशू तिला भेटायला जातो, त्यानंतर मी ऑफिसमध्ये येईन. तुम्ही मुलांना ड्रॉप कराल का? ओके, तिला भेटून आरामात ये, ऑफिसची काळजी करू नकोस, समीर बोलला. मी आल्याशिवाय राजनला काहीही बोलू नका. ओके. राजनचं काय? आशू बोलली. सांगते नंतर, गाथा म्हणाली. गुड मॉर्निंग. अरे, आशू आज सकाळी सकाळी? माया सत्यमला तिथे घेऊन येत बोलली. माझ्या एंगेजमेंटचा अल्बम आलाय, तोच दाखवायला आणलाय, आशू बोलली. अरे वा, पाहू बरं, माया बोलली. कसं झालं प्री वेडिंग शूट? समीर बोलला. मस्त. आम्ही मालदीवला गेलो होतो. अक्षयने समुद्रकिनारी 8 दिवसांचं एक मोठं रिसॉर्ट बुक केलं होतं. खूप मजा आली, आशू बोलली. वाव, माया बोलली. पैसे पण वावच खर्च झाले असतील, समीर बोलला. हो, सगळा खर्च अक्षयने केला, आशू हसत बोलली. याला ना नेहमी खर्च आठवतो. आम्ही तर हनीमूनला पण बाहेर गेलो नव्हतो. किती इच्छा होती माझी स्वित्झर्लंडला जाण्याची, आणि आम्ही कुठे गेलो तर महाबळेश्वरला, माया नाक मुरडत बोलली. त्यावेळी माझी जेवढी ऐपत होती तेवढी हौस केली मी. स्वित्झर्लंड काय आणि महाबळेश्वर काय, कुठेही जा, हनीमून सारखाच असतो, समीर बोलला. अनरोमॅन्टिक कुठला, माया देखील नाक मुरडत बोलली. मी अनरोमॅन्टिक? समीर बोलला. हो, आशू म्हणाली. मग हे कार्टून काय ढगातून आलंय? समीर सत्यमकडे पाहत बोलला, आणि गाथा आणि आशू हसू लागल्या. माऊ, आपण हनीमूनला कुठे जायचं? ग्रीशा बोलली, आणि सगळे तिच्याकडे शॉक होऊन पाहू लागले. तिला वाटत होतं हनीमून म्हणजे हॉलिडे. हनीमूनवरती कपल जातात ग्रीशा, बॉयफ्रेंड अँड गर्लफ्रेंड. हो ना मॉम? सत्यम बोलला. हो ना, ती बिचारा फेस करून बोलली. काय झालं? गाथा बोलली. माझ्याकडे तर बॉयफ्रेंड नाही, आता मी कुणासोबत हनीमूनवर जाऊ? डॅड, ग्रीशा अगदी रडका फेस करून बोलली, आणि सगळे तिच्याकडे आ वासून पाहू लागले आणि एकदम हसायला लागले. आजची पिढी किती फास्ट आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही दोघं. कधी काय बोलतील आणि काय विचारतील काही नेम नाही, यशोदा मावशी बोलल्या. आय एम सिरियस, ती गाल फुगवून बोलली. पुरे झालं आता, खा पटकन आणि स्कूलमध्ये जा, माया बोलली. हाऊ बोरिंग, ग्रीशा नाक मुरडत म्हणाली. इकडे गाथा आणि आशू गायत्रीला भेटायला निघाल्या होत्या. राहून राहून आशूला ग्रीशाचं फारच हसू येत होतं. काय झालं, का हसतेस? गाथा बोलली. माझ्याकडे बॉयफ्रेंड नाही, मी कुणासोबत हनीमूनवर जाऊ डॅड?
आशू बोबड्या स्वरात बोलली आणि दोघेही खो खो हसू लागले. माय गॉड गाथा, तुझी मुलगी तुझी अगदी कॉपी आहे. देवचा एकही गुण तिने घेतलेला नाही, आशू बोलली. असं नको म्हणूस, तिचा राग एकदम देवसारखा आहे. चिडली, हट्टी झाली की कुणाचं ऐकत नाही, गाथा हसत बोलली आणि लगेचच गंभीर झाली. ग्रीषा, तुझं आणि देवचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, आशू बोलली. पण गाथा काहीच बोलली नाही. गाथा, तुला नाही वाटत तू ग्रीषाबद्दल देवला सांगावंस? का? त्याचा काय संबंध? ग्रीषावर त्याचाही तेवढाच अधिकार आहे जेवढा तुझा आहे. ती त्याचीही मुलगी आहे. अजिबात नाही, ती फक्त माझी मुलगी आहे आणि तिच्यावर फक्त माझाच अधिकार आहे, गाथा निर्विकारपणे बोलली आणि तेवढ्यात त्या हॉस्पिटलच्या समोर पोहोचल्या. गाथा, देव आणि तुझ्यात त्या नीच ममताने? बस, मला वाटतं आपण इथे गायत्रीला भेटायला आलोय, तर तिला भेटूयात. ओके, सॉरी, आशू बोलली. मग दोघीही गायत्री होती त्या रूममध्ये आल्या. गायत्री, गाथा बोलली आणि गायत्रीच्या आईनं दरवाजाकडे पाहिलं. गाथाला पाहून त्यांना फारच भरून आलं. गाथा बाळा, त्या तिला मिठी मारून रडत बोलल्या. काकू, तुम्ही शांत व्हा प्लीज. एवढं सगळं झालं तुम्ही मला सांगितलं का नाहीत? गाथा त्यांना पाठीवर थोपटत बोलली. त्या शांत झाल्यावर गाथा गायत्रीजवळ जाऊन बसली. तिला पाहून गायत्रीच्याही डोळ्यातनं पाणी आलं. गाथा दीदी, मता, राज. गायत्री बोलण्याचा प्रयत्न करत होती, परंतु जीभ वाकडी झाल्यानं तिला बोलता येत नव्हतं आणि ती काय बोलतेय हे गाथालाही समजत नव्हतं. गायत्री, डोंट वरी, तू लवकर बरी होशील, आम्ही आहोत ना, गाथा तिचा हात हातात घेऊन बोलली. मता. ती एक एक अक्षर बोलून तिला सांगण्याचा प्रयत्न करत होती, परंतु गाथाला मात्र काही समजत नव्हतं. गाथा गायत्रीला बोलण्यात व्यस्त असतानाच आशूनं देवला मेसेज केला की मी आणि गाथा गायत्रीला भेटायला आलोय. देव त्यावेळी ड्रायव्हिंग करत होता. त्यानं मेसेज पाहिला नाही. तुला बोलताना त्रास होतोय, तू बोलू नकोस, गाथा बोलली. आई, तू. गायत्री तिच्या आईकडे पाहत तू तरी सांग असं म्हणत होती, परंतु भीतीपोटी मात्र त्या गप्प उभ्या होत्या. त्या मजबूर होत्या. गायत्री बाळा, डॉक्टरांनी तुला जास्त स्ट्रेस घेऊ नको असं सांगितलंय, तिची आई डोळे पुसत बोलली. आई प्लीज. गायत्री, ऐकायचं आईचं बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी बेस्ट डॉक्टर आणेल, गाथा तिच्या डोक्यावरनं हात फिरवत बोलली. बिचारी गायत्री अखेर एकटक गाथाकडे पाहत फक्त रडत होती. इकडे देवची गाडी हॉस्पिटलमध्ये आली. त्याचं हॉस्पिटलमध्ये यायचं अजिबात मन नव्हतं, परंतु पेशंटही होते महत्त्वाचे म्हणून तो आला होता. पेशंट पाहून त्याला लवकरात लवकर ग्रीषाकडे जायचं होतं. ते लेटर वाचल्यापासून त्याला तिला पाहिल्याविना चैन पडत नव्हती. देवनं गाडी पार्क केली आणि मोबाईल खिशात टाकून बॅग हातात घेऊन तो केबिनकडे निघाला. बॅग टेबलवर ठेवली आणि मोबाईल काढून तो ठेवणार की त्याला आसूचा मेसेज दिसला. शिट. मेसेज वाचून देव लगेचच गायत्रीच्या रूमकडे धावला, परंतु तोपर्यंत गाथाने आशू तिथून निघून गेल्या होत्या. केवळ 2-3 मिनिटांच्या अंतरावरूनच त्यांची चुकामुक झाली होती. तर मग मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? पाहूयात पुढच्या भागामध्ये काय घडते ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.